चला तर आज पाहूया प्रत्येक गृहिणीसाठी व सखीसाठी शरीर निरोगी राहण्यासाठी काही 40 उपयुक्त टिप्स. रोज सकाळी 5 ते 10 मिनिटे सूर्यप्रकाशात थेट उभे राहणे शरीरासाठी फायदेशीर असते. यामुळे व्हिटॅमिन डी निर्मित होते आणि हाडे मजबूत राहतात. सूर्यप्रकाशामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते, मूड देखील चांगला राहतो व इम्युन सिस्टीम मजबूत राहते आणि ऊर्जा पातळी वाढते. थोड्या प्रमाणात सूर्यप्रकाश शरीराला हा नैसर्गिक उत्साह देतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हलकी स्ट्रेचिंग करणे शरीरासाठी हे उत्तम असते. यामुळे स्नायू लवचिक राहतात आणि ते कठीणपणा देखील कमी होतो. म्हणजे स्टफनेस जो आहे आपल्या स्नायूंचा तो कमी होतो. हृदय व रक्तवाहिन्यांचे स्वास्थ्य सुधारते, रक्ताभिसरण चांगले राहते, मांसपेशींचा दुरुस्ती प्रक्रिया सुलभ होते. याच्यामुळे आपले सेल्स जे आहेत त्या रिपेअर होतात आणि दिवसभराचा थकवा देखील कमी होतो. दिवसभराचा मानसिक ताण आणि शारीरिक ताण स्ट्रेचिंगमुळे सुटतो. साधे योगासने जसे की ताडासन, वज्रासन रोज 10 ते 15 मिनिटे करणे फायदेशीर आहे. योगामुळे पचन सुधारते आणि शरीरातील ऊर्जाही संतुलित राहते. स्नायू आणि सांधे मजबूत होतात. उभे राहण्याची क्षमता देखील वाढते. मानसिक तणाव कमी होतो आणि ध्यानास मदत होते. सतत योग केल्याने शरीरात लवचिकता व सहनशीलता देखील वाढते. दररोज पुरेशी पाणी पिणे आवश्यक आहे. किमान 8 ते 10 ग्लास पाणी हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. त्वचा चमकदार व हायड्रेटेड राहते. थकवा देखील कमी होतो. स्नायूंना ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया सुरळीत राहते. सतत पाणी पिणे हे शरीरातील नैसर्गिक संतुलन राखते. साखर व जास्त तळलेले पदार्थ हे मर्यादित प्रमाणात घेणे हे शरीरासाठी कधीही लाभदायक आहे. यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि हृदयाचे स्वास्थ्य टिकते. रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते. डायबेटिसचा धोका कमी होतो. स्नायू आणि त्वचेला आवश्यक पोषण मिळते. सतत संतुलित आहार घेतल्यास शरीर निरोगी आणि ऊर्जा पूर्ण राहते. पुढची 6 नंबरची टिप आहे, दररोज फळे व भाजीपाला खाणे आवश्यक आहे. यामुळे शरीरास आवश्यक विटॅमिन्स, मिनरल्स व फायबर मिळतात. पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्वचा व केसांचे स्वास्थ्य देखील टिकून राहते. पुढची 7 नंबरची टिप आहे, दररोज 30 मिनिटे फास्ट वॉक करणे फायदेशीर आहे. यामुळे हृदय व फुफ्फुस मजबूत होतात. रक्ताभिसरण हे देखील सुधारते आणि वजन देखील नियंत्रणात राहते. यामुळे मूड सुधारतो व ताण देखील कमी होतो. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी हे फायदेशीर आहे. 8 नंबरची टिप आहे, पुरेशी झोप घेणे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. रोज 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. मानसिक स्वास्थ्य सुधारते व लक्ष केंद्रित राहते. स्नायू व मेंदू विश्रांती मिळवतात. इम्युनो सिस्टीम यामुळे मजबूत राहते. 9 नंबरची टिप आहे, हळद व मसाल्यांचा दररोज आहारात समावेश करा. हळदीमुळे शरीरात श्वसनक्रिया सुधारते आणि सूज देखील शरीरामध्ये असेल तर ती कमी होते. रोगप्रतिकारक शक्ती यामुळे वाढते. स्नायू व सांधे मजबूत होण्यासाठी हे मदत करतात. 10 नंबरची टिप आहे, दररोज ध्यान व प्राणायामाचे सराव करा. मानसिक तणाव कमी होतो. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हृदय व रक्ताभिसरण सुधारते. दिवसभर मानसिक स्पष्टता टिकते. साखर व मीठ मर्यादित प्रमाणात वापरा. रक्तातील साखर संतुलित यामुळे राहते आणि हृदयाचे स्वास्थ्य देखील टिकून राहते. तसेच वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि स्नायू व त्वचा निरोगी राहतात. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी ताजे फळे खा. विटॅमिन्स व फायबर यामुळे मिळते आणि पचनक्रिया ही आपली चांगली राहते. तसेच आपल्याला याच्यातून ऊर्जा मिळते आणि शरीर लवचिक राहते. 13 नंबरची टिप आहे, स्नायूंच्या मजबूतीसाठी दररोज हलके वजन उचलणे फायदेशीर आहे. स्नायू व हाडे मजबूत होतात आणि ऊर्जा टिकून राहते. चौकसपणा व संतुलन यामुळे सुधारते. आहारात संपूर्ण धान्य समावेश करावे.
पचन सुधारते व ऊर्जा टिकून राहते. इम्युन सिस्टीम मजबूत राहते. हृदय व स्वास्थ्य याच्यामुळे टिकते. स्नायू व हाडे मजबूत राहतात. पुढची 15 नंबरची टीप आहे, रोज थोडे सूर्यप्रकाश शरीराला विटॅमिन डी देतो. याच्यामुळे आपले विटॅमिन डीमुळे हाडे मजबूत राहतात व त्वचा व मूळ सुधारतो. इम्युनो सिस्टम ही टिकून राहते व ऊर्जा वाढते. तणाव कमी करण्यासाठी संगीत ऐका. मानसिक स्वास्थ्य यामुळे सुधारते आणि मूड चांगला राहतो. तणाव देखील कमी होतो. दिवसभर सकारात्मकता टिकते. 17 नंबरची टीप आहे, दिवसभर थोडे चालणे शरीरासाठी फायदेशीर आहे. रक्ताभिसरण यामुळे सुधारते. हृदय देखील मजबूत राहते. स्नायू व सांधे टिकतात आणि ऊर्जा टिकून राहते. 18 नंबरची टीप आहे, पचन सुधारण्यासाठी जीर्ण मसाल्यांचा आहारात समावेश करा. पचनक्रिया यामुळे संतुलित राहते. अजीर्ण व गॅस कमी होतो. ऊर्जा टिकून राहते. शरीर निरोगी राहते. 19 नंबरची टीप आहे, आरोग्यासाठी दररोज दूध किंवा दूधजन्य पदार्थ घ्या. हाडे व स्नायू यामुळे मजबूत राहतात. ऊर्जा देखील टिकून राहते. त्वचा व केसांसाठी हे फायदेशीर आहे. तसेच आपली इम्युन सिस्टीम देखील मजबूत होते. 20 नंबरची टीप आहे, दररोज थोडी ध्येय निर्मिती, ध्यान व सकारात्मक विचार करा. मानसिक स्वास्थ्य सुधारते यामुळे आणि ताण देखील कमी होतो. दिवसभर फोकस टिकून राहतो आणि उत्साह वाढतो. 21 नंबरची टीप आहे, ताजी हवा श्वासात घेणे शरीर व मनाला ऊर्जा देते. फुफ्फुस मजबूत यामुळे राहतात. रक्ताभिसरण देखील सुधारते. मानसिक स्वास्थ्य टिकते. ताण देखील कमी होतो. 22 नंबरची टीप आहे, आहारात सफरचंद, केळी आणि बेरी याचा समावेश करा. याच्यामुळे पचन छान सुधारते व ऊर्जा टिकून राहते. त्वचा व स्नायू निरोगी राहतात. इम्युनो सिस्टीम मजबूत राहते. रोज हलके व्यायाम स्नायू व हाडे मजबूत करतात. रक्ताभिसरण यामुळे सुधारते व हृदय व स्वास्थ्य टिकून राहते. मानसिक स्वास्थ्य देखील सुधारते व याच्यामुळे ऊर्जा टिकून राहते. 24 नंबरची टीप आहे, सकारात्मक विचार मनात ठेवा. याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते व याचा फायदा हा आहे की तणाव आपला कमी होतो. उत्साह टिकून राहतो व दिवसभर आपल्याला ताजेतवाने वाटते. 25 नंबरची टीप आहे, हृदयाचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी कमी चरबीचे पदार्थ खा. रक्तदाब यामुळे संतुलित राहतो. वजन देखील नियंत्रणात राहते आणि स्नायू व त्वचा निरोगी राहतात. पुढची 26 नंबरची टीप आहे, फळे व भाज्यांमध्ये रंगीत पदार्थ जास्त घ्या. विटॅमिन्स व मिनरल्स मिळतात याच्यामुळे आणि इम्युनो सिस्टीम देखील मजबूत राहते. त्वचा चमकदार राहते. ऊर्जा टिकून राहते. 27 नंबरची टीप आहे, आहारात मसूर, हरभरा आणि बाकीच्या डाळी घ्या. याच्यातून आपल्याला प्रोटीन्स मिळते. स्नायू मजबूत राहतात. ऊर्जा टिकून राहते आणि पचन सुधारते. 28 नंबरची टीप आहे, संतुलित आहार घेणे हे शरीरात निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर संतुलित आहार घेतला तर याच्यामुळे आपल्याला ऊर्जा शरीरामध्ये टिकून राहते. इम्युनो सिस्टीम देखील छान राहते आणि हृदय व स्वास्थ्य टिकून आपलं स्नायू व हाडे मजबूत होतात. 29 नंबरची टीप आहे, आरोग्यासाठी हलके स्नान दररोज करणे फायदेशीर आहे. त्वचा याच्यामुळे स्वच्छ राहते. रक्ताभिसरण देखील सुधारते. मानसिक तणाव कमी होतो आणि ऊर्जा टिकून राहते. 30 नंबरची टीप आहे, पचन सुधारण्यासाठी योग व प्राणायाम करा. पचनक्रिया याच्यामुळे संतुलित राहते. स्नायू व हाडे मजबूत राहतात आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहते. हृदयासाठी रोज थोडे नट्स खा. हृदय मजबूत राहते आणि ऊर्जा टिकून राहते. तसेच इम्युनो सिस्टीम देखील छान याच्यामुळे मजबूत होते. 32 नंबरची टीप आहे, सकारात्मक सहवास ठेवा. मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि तणाव देखील कमी होतो. उत्साह टिकून राहतो आणि दिवसभर ऊर्जा टिकते. 33 नंबरची टीप आहे, थोड्या प्रमाणात फळांचा रस हा शरीरास पोषण देतो. पचन सुधारते आणि ऊर्जा टिकते. त्वचा व स्नायू निरोगी राहतात आणि इम्युन सिस्टीम ही मजबूत होते. 34 नंबरची टीप आहे, आपले जर पचन सुधारायचे असेल किंवा पचन सुधारण्यासाठी ही थोडे आहारामध्ये आंबट पदार्थांचा समावेश करायला हवा. याच्यामुळे पचनक्रिया संतुलित राहते. अजीर्ण किंवा गॅस कमी होतो आणि यामुळे ऊर्जा टिकून राहून शरीर निरोगी होते. स्नायू व हाडांसाठी दररोज हलके व्यायाम करा.
स्नायू याच्यामुळे मजबूत राहतात, हाडे छान टिकतात आणि ऊर्जा टिकून राहते, मानसिक स्वास्थ्य देखील सुधारते. 36 नंबरची टिप आहे, आरोग्यासाठी दररोज हलकी फळे खा. याच्यामुळे पचन सुधारते, ऊर्जा टिकून राहते व त्वचा व स्नायू निरोगी राहतात. इम्युनो सिस्टीम याच्यामुळे मजबूत राहते. तर याच्या आपल्या काही टिप्स होत्या. टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.